तर हे पहा, इथे ना मिल्क केक बनवला होता. तर माझे मिस्टर ना मिठाईचं काम करतात ना, मग त्यांना सर्व येतं. तर दूध उरलेलं होतं ना, तर इथे दुधाचं घरीच बनवलं होतं मिल्क केक. कसा वाटलं सांगा. तर इथे ना मी अंशूसाठी चुरमा बनवत होती. तर हे पहा, इथं गूळ किसला मी आणि तूप आहे आणि पहिले ना मी तर पोळ्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेते मी. आणि चुरमा ना बट्टीचाच बनतो, छान टेस्टी बनवायचा असला तर, पण पोळ्यांचा पण खूप छान लागतो. तर तुम्ही ट्राय करून पहा. आणि अंशूला खूप आवडतो, तर म्हणून मी ना त्याच्यासाठी बनवत होती. तर इथे आता पोळ्या आणि गूळ छान मिक्स करून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये ना जेवढं जास्त तूप असेल ना तेवढा चुरमा छान लागतो. आणि तुम्ही याच्यामध्ये विलायची पावडर, ड्रायफ्रूट पण टाकू शकता, पण आहे ना अंशू खात नाही, बाजूला काढून ठेवतो, म्हणून मग मी त्याला साधाच बनवून देते. तर हे पहा, मी तूप टाकून असं बनवलं आहे. तर जेवढं जास्त तूप असेल ना छान बनतो. तर पाहिलं ना त्रिशा कशी नाटकं करते. जेव्हा पण मी कॅमेरा ऑन करते ना तर ती डायरेक्ट समोर येऊन जाते. आधी कशी मी तिचं शूट करायचे तर तिला समजायचं नाही, आता खूप समजतं ना, आता ती पळतच येते मोबाईलकडे. तर हा होता माझा आजचा छोटासा मिनी ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट.